नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रामध्ये आणखी आगेकूच केली आहे। आज मान्सून मध्य अरबी समुद्रासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी भागात दाखल झालाय। तेलंगणाच्या काही भागांमध्येही मोसमी वारं सक्रिय झालंय। हरनाई आणि सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकली आहे आणि पुढच्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्राच्या उरलेल्या भागातही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण आहे। ईशान्य भारतातही लवकरच मान्सूनचं आगमन अपेक्षित आहे। राज्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळ्याला सुरुवात झाली आहे। यंदा वेळेत पावसाचं आगमन झालंय, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय। रायगडच्या दक्षिण भागातील माणगाव, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन भागामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता। सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासूनच्या उन्हाच्या तापापासून नागरिकांची सुटका झाली आहे। वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। सावंतवाडी तालुक्यातील घाटमाथ्यावरती असलेल्या चौकुळ गावामध्ये मुसळधार पाऊस कोसळला। घटप्रभा नदीचं पात्र दुथडी भरून त्यामुळे वाहतंय। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पात्रामध्ये चांगलीच वाढ झाली आहे। आज जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। घाटमाथ्यावरती जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय। घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्यानुसार चौकुळ गावामध्ये पाऊस झाला। तर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे। जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या ऊसाच्या शेतात गुडघाभर पाणी साचलेलं आहे। पाणी साचल्यामुळे ऊसाची वाढ खुंटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। सांगली शहरासह मिरज, तासगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। काल संध्याकाळी झालेल्या वाऱ्यामुळे आणि पावसामुळे अनेक ठिकाणी ऊस आडवा पडलाय। केळी, मका पिकाचंही मोठं नुकसान झालंय। केळीच्या बागेतली झाडं उन्मळून पडली आहेत आणि ऊसाच्या शेतात पाणी उभं राहिलंय। कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी शहरामध्ये काल मुसळधार पाऊस झालाय। इचलकरंजीतील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। नाले सफाई वेळेवर न झाल्यामुळे घरामध्ये पाणी शिरल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। कळंब, तुळजापूर, उमरगा, वाशिम, भूम या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय। कळंब तालुक्यातील कळंब लातूर रोडवरील खडकी इथे पर्यायी रस्ता वाहून गेलाय। बीड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपलंय। वडवणीतील अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। तर पावसाचं पाणी शिरल्यामुळे कृषी दुकानातील खतं आणि बियाणी भिजली आहेत। बीड जिल्ह्यातल्या पावसानं वडवणी तालुक्यातील बीड परळी महामार्गावरती सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरील पर्यायी पूल वाहून गेला। परिणामी परळीच्या दिशेने जाणारी वाहतुकी वळवण्यात आली। पूल वाहून गेल्यामुळे संबंधित प्रशासनाकडून मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। सोलापूरच्या करमाळा शहरासह संपूर्ण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। या वादळी वाऱ्याचा मोठा फटका देवळाली आणि रोषेवाडी गावांना बसला। वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली असून घरांवरचे पत्रे उडून गेलेत। देवळाली इथे पत्रे उडाल्यानंतर त्यावरील दगड खाली पडल्यामुळे 2 महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत। दोन्ही जखमी महिलांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। या वादळामुळे परिसरात मालमत्तेचंही नुकसान झालं। जळगाव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिलाय। या वादळी वाऱ्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात मोठं नुकसान झालंय। शेकडो एकरवरील केळीचं पीक जमीनदोस्त झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत देण्याची मागणी केली आहे। दरम्यान मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानाची पाहणी केली। पुढची बातमी बघूया। दिल्लीत रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। या वाऱ्याची तीव्रता इतकी होती की त्यामुळे दिल्ली विमानतळावरती मोठं नुकसानही झालं। त्यावेळी ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंटमुळे 3 वाहनांना धडक बसली। 3 विमानांचं नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे विमानतळावरती काही काळ गोंधळही होता। सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही। आणि आता मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी।
आजपासून मुंबईकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने बेमुदत संपाची हाक दिली आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतही कोणताही तोडगा निघाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहन केलं, मात्र मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन चर्चा होईपर्यंत संपावर ठाम राहणार असल्याची भूमिका टँकर असोसिएशनने घेतली आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांनुसार विहिरी आणि बोरवेलमधनं पाणी उपशासाठी ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक केल्यामुळे हा संप पुकारण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या बैठकीतच तोडगा निघेल अशी अपेक्षा असोसिएशनने व्यक्त केली. मुबलक पाऊस, मुंबईला पाणीपुरवठा करणारी 4 मोठी धरणं आणि उत्तम भूजल पातळी असलेला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईच्या समस्येमुळे होरपळतोय. सरकार आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दरवर्षी मार्च महिन्यापासूनच या तालुक्यातील पाण्याची स्थिती राजस्थानातील वाळवंटाप्रमाणे होत असते. तालुक्यामध्ये धोरण नसलेले आमदार आणि जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या तालुक्याची स्थिती जैसे थेच आहे. हंडाभर पाण्यासाठी इथल्या लोकांना वणवण भटकावं लागतंय. त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून सध्या स्थिती जी टंचाई आहे तर ती टॅकल करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. ग्रामपंचायत आहे त्यांनी माझ्याकडे येऊन माझी भेट घेतली होती. त्याच पद्धतीनं जे पाणी जलसंधारणाचे काही कामं तिथे हाती घेण्यात आली त्या बाबतीमध्ये देखील जिल्हा नियोजन समितीमधून जर त्यांना निधीची आवश्यकता असेल तर ती या वर्षामध्ये उपलब्ध करून देईल. इस्रायलच्या हल्ल्यानं उत्तर देण्यासाठी इराणनंही पलटवार केला. यावेळी इराणनं इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा मारा केला. इस्रायलवरती क्षेपणास्त्र हल्ला करताच तेहरानमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. लेबनॉनवरील हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचं इराणने म्हटलंय. तेहरानच्या रेव्होल्युशन स्क्वेअरवरती हजारो इराणींनी हातामध्ये झेंडे घेऊन लष्कराच्या समर्थनासाठी घोषणाबाजी केली. लेबनॉनच्या बाल्बेक शहरातही इराणच्या हल्ल्यांचा जल्लोष करण्यात आला. या हल्ल्यानंतर आखाती देशात माहोल बदललाय. इस्रायलच्या अनेक शहरात सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. जलवाहतुकीत इराण अडथळे आणत असल्याचं युरोपियन युनियन इराण या निमित्ताने निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. जलमार्गातील अडचणींमुळे युरोपियन युनियन आजच इराणवरती निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तिन्ही दलांचे संरक्षण प्रमुख आणि सेना दल प्रमुखांसोबत आपत्कालीन बैठक घेतली. आम्ही लष्कराचा आढावा घेत आहोत असं इस्रायलने स्पष्ट केलंय. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने प्रतिहल्ल्याचा इशारा दिलाय. सरकारची मंजुरी मिळाली तर इराणला जबर प्रत्युत्तर देणार असल्याचं आयडीएफने म्हटलं. इराण इस्रायल युद्धाच्या तणावामुळे आज शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 713 अंकांनी घसरला होता तर निफ्टी 243 अंकांनी घसरलाय. पश्चिम आशियातील वाढत्या सैन्य तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, विदेशी बाजारातली घसरण आणि फेड रिझर्व्हकडनं व्याजदर कपातीच्या अपेक्षा मावळल्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावलाय आणि गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये तरीही बुडाले. सोनं आणि चांदीच्या दरातही घसरण सुरू आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 50 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर 1,51,000वरून 1,50,050 रुपयांवरती आले. तसंच चांदीच्या दरातही 3,000 रुपयांची घसरण झाली आहे आणि चांदीचे दर हे 2,49,000 प्रति किलो या दरावरनं 2,46,000 रुपये प्रति किलो या दरावरती पोहोचले. आता नीट परीक्षेसंदर्भातले अपडेट्स. नीट परीक्षेबद्दल मोठी बातमी आहे. 3 मे रोजी झालेल्या नीटचा पेपर फुटल्यामुळे देशभरात झालेला गोंधळ यानंतर एनटीएने आता फेरपरीक्षेसाठी मोठा बंदोबस्त ठेवलाय. नीट यूजीच्या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणारे, परीक्षण करणारे आणि भाषांतर करणारे सर्व तज्ज्ञ 21 जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार आहेत. या सर्वांना एका सुरक्षित अज्ञात स्थळी ठेवण्यात आलेला आहे आणि कडक विलगीकरणाचे नियम त्याला लागू करण्यात आलेत. मॉडरेटर आणि अनुवादक यांनाही परीक्षेपर्यंत एकाच जागी ठेवलं जाणार आहे. सर्वांचे मोबाईल, स्मार्ट वॉचेस आणि अन्य उपकरणं काढून घेतली आहेत. इंटरनेटवरही अनेक निर्बंध लादण्यात आले. नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडतर्फे होणाऱ्या कांदा खरेदीचा मोठा बोजवारा उडालाय. नाफेड आणि एनसीएफचे अधिकारी अजून बाजार समितीमध्ये फिरकलेच नाहीयेत. 19 केंद्रांपैकी कुठेही कांदा खरेदीला सुरुवात झालेली नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांनी लिलावामध्ये कांदा खरेदीचे आदेश दिले असले तरी शासकीय दर 1,580 रुपये असताना
बाजार समितीमध्ये कांदा 2,000 रुपये क्विंटलने विकला जातोय. व्यापारी जास्त दर देत असल्यामुळे शेतकरीही नाफेडपासून दूर राहत आहेत. अकोल्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सिव्हिल ड्रेसवरती असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याकडनं शेतकऱ्यांना युरिया खतांची कुपन्स वाटण्यात आली असं दिसून आलंय. अकोला जिल्ह्यातील चौहट्टा बाजार इथे विठू माऊली कृषी सेवा केंद्रासमोर हा प्रकार घडला. विशेष म्हणजे हे कृषी सेवा केंद्र बंद होतं, तरीही बंद दुकानासमोर महिला पोलीस कर्मचारी कुपन वाटप होत्या. शेतकऱ्यांनी रात्री 3 वाजल्यापासून गर्दी केली होती. 10:30 वाजता कुपन वाटप सुरू झालं. मात्र कृषी अधिकारी, केंद्रचालक आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्यामुळे दुकान बंद करण्यात आलं. तरीही महिला कर्मचाऱ्याकडनं कुपन वाटणं सुरूच होतं. या केंद्राला 200 पोते युरियाचा बफर साठा मिळाला होता. अकोल्याच्या अकोट तालुक्यामध्ये युरिया खतावरनं शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र दुकानदारांमध्ये जोरदार वाद झाला. युरियासाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रासमोर गोंधळ घातला. तालुक्यामध्ये युरियाची केवळ 200 पोती दाखल झाली आहेत. त्यामुळे दुकानदार प्रत्येक शेतकऱ्याला एकच पोतं देण्यावर ठाम आहे. परिस्थिती निवळण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालकाकडनं शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढून आंदोलन करण्यात आलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, कांद्याला हमीभाव जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि राज्य सरकारच्या फसव्या कर्जमाफीचा निषेध करून आदेशात तात्काळ फेरबदल करावा, या मागण्यांसाठी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. यावेळी शासनाच्या शेतकरी विरोधी आदेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. बारामतीतल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट दिली. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाबद्दल तक्रारी वाढल्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आणि स्वच्छतेसंदर्भातही जाब विचारला. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा सुनेत्रा पवारांच्या कार्यपद्धतीत अजितदादांची स्टाईल पाहायला मिळाली. आज सुनेत्रा पवारांनी जाब विचारला खरा, मात्र रुग्णांना आता रुग्णालयात खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल दिसेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं. मुंबईतल्या 835 बांधकामांना स्टॉप वर्क नोटीस पाठवण्यात आली आहे. 3,000हून अधिक ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली, तर 977 साईट्सना कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली. शहरीकरण आणि विकास कामांमुळे मुंबईसह उपनगरांमधील प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवरती आली आहे. प्रशासनाने हवेची गुणवत्ता खालावल्यास आणि प्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या 835 बांधकामांना स्टॉप वर्क म्हणजेच काम थांबवण्याची नोटीस बजावत दणका दिला. वाघोलीतल्या आव्हाळवाडी रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न आता चांगलाच पेटलाय. तब्बल 2 वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही कामं होत नसल्यामुळे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी थेट उपोषणाचं हत्यार उपसले. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही त्यांना उपोषण करण्याची वेळ आल्यामुळे या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या 2 वर्षांपासून पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे असा आरोप करत आमदार ज्ञानेश्वर कटके आजपासून याच रस्त्यावरती उपोषणाला बसले. फिलिपाईन्समध्ये 7.8 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला आणि या भूकंपामुळे तिथल्या अनेक शहरांमध्ये मोठं नुकसान झालं. भूकंपात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय, तर 200 लोक जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. भूकंपानंतर फिलिपाईन्समध्ये सुनामीचा इशारा देण्यात आलाय. भूकंपाचं केंद्रबिंदू फिलिपाईन्सचा बुरियास शहराजवळ आहे. दरम्यान सध्या तिथे वेगाने बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. लोकांचा जीव वाचवणं आमची प्राथमिकता आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती तिथल्या प्रशासनाने दिली आहे. दरम्यान या भूकंपामुळे फिलिपाईन्सचा इंडोनेशिया आणि जपानलाही सुनामीचा धोका आहे. इंडोनेशियातील उत्तर गोरोंटालोमधील इमाना गावाला समुद्राच्या लाटांनी जोरदार धडक दिली आहे. फिलिपाईन्सच्या मिंडानाओजवळ 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर आज सकाळी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. म्यानमारच्या यांगून शहरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. यांगूनच्या अनेक भागात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर नद्यांसारखं पाणी वाहतंय. सांचाऊंग टाउनशिपसह खालच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे लोक घरातच अडकून पडले. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकं मदत कार्यामध्ये गुंतली आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांना पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय.
आंघोळीचं पाणी तापवायच्या गिझरमधनं 5 कोटी 38 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दिल्ली महसूल गुप्त खात्याने ही कारवाई केली. मलेशियातनं आलेल्या 2 प्रवाशांकडनं 5 कोटी 38 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. तपासणी दरम्यान प्रवासी 2 मोठे गिझर घेऊन जात असल्याचं आढळताच DRIने ही कारवाई केली. टीम इंडियानं अफगाणिस्तान विरुद्धच्या मुल्लानपूर कसोटीमध्ये आजवरचा सर्वात मोठा विजय साजरा केलाय. भारतानं हा कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 300 धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये भारतानं आपला पहिला डाव 8 बाद 564 धावांवरती घोषित केला होता. त्यानंतर भारताच्या फिरकीसमोर अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 तर दुसरा डाव 112 धावातच आटोपला. पदार्पण करणाऱ्या मानव सुतारनं या सामन्यामध्ये 7 विकेट्स घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदरनंही दोन्ही डावामध्ये मिळून 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तिसऱ्याच दिवशी हा सामना निकाली निघाला. गेल्या 2 IPLच्या मोसमातील कामगिरी आणि त्यानंतर भारतीय T20 संघाचा कर्णधारपदी निवड झाल्यानंतर श्रेयस अय्यर सध्या चर्चेत आहे. आता श्रेयस अय्यरचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामध्ये त्याला एक लहान मुलीने आऊट केल्याचं दिसतंय. श्रेयसला आऊट केल्यानंतर या लहान मुलीच्या चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद पाहायला मिळतोय. या विकेटनंतर श्रेयसनं तिला हसत प्रतिसाद दिलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय.